असेल पोरगी काय पागल झाली काय, घरामध्ये हेल्मेट घालून बसली. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 49व्या दिवशी. तर मला सर्दी झाली गाईज, तर व्हॉइस मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, थोडं ऍडजस्ट करा तुम्ही. तर आज होता संडे, म्हणजे की फन डे असं तुम्हाला वाटते पण मला नाही. तर झालं काय, मी आणि भाऊ बसले होते सोबत. तर भाऊ त्याचं टॅलेंट दाखवत होता मला. फुकटचं जेवण आणि भावाचं टॅलेंट कधी बघायला विसरायचं ना, असं म्हणताच भावानं त्याचं टॅलेंट दाखवायला चालू केलं होतं. हा, भाऊचा टॅलेंट हेच होता डीजे वाजवायचा. पण ते अलग गोष्ट आहे, ते डीजे वर नसून तर फोन मध्ये वाजत होता. आणि तेवढ्यात आला बाहेरून एक आवाज. हे काका आले होते त्यांचे टोपले विक्री करायला. मला या काकाचं नुकसान होईल वाटलं, कारण त्यांनी टोपलं तेवढ्या जोरजोरशात बडवायला आणि त्याचबरोबर माझी मम्मी पण बडवायला. मी म्हणलं राहू द्या की, बिचारावर कशाला राग काढायला म्हणलं तुम्ही. आमच्या गॅलरीला एवढे हानी पोहोचल्यानंतर माझ्या मम्मीनं घेतलेच बघा टोपले. नाद करते का, असलं दाखवावं लागते, कॉपी करायची नाही. आणि मी खूप दिवसा पहिले एक स्टोरी टाकली होती की नवीन बिझनेस म्हणून. तर तसं काही नाही गाईज, आमच्या घरी नवीन घरामध्ये नवीन फ्रीज आणि त्याचबरोबर एक कपाट आणलं होतं. एवढंच नाही तर आमचे जुने कपाट होते 3, त्यांना रिपेअर केलं होतं आणि नवीन प्रिंग बनवलं होतं. माझ्या आजोबाला म्हणलं याच्यामधलं एक माझ्या नावानं करून टाका म्हणलं. आता तुम्हाला वाटत असेल की पोरीच्या लग्नासाठी हे कपाट मागत असली ना, पण लग्नासाठी नाही, माझे कपडे ठेवायसाठी मागलं होतं मी कपाट. विचार बदला रे, सुधरा जरा असं.